शेपटे उपसरपंच रामगाव. मला वाटतं अनुजजी आपण ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करण्यात आलेली होती आणि त्या सभेच्या दरम्यान तुम्ही तिकडे उपस्थित होतात आणि आपला तिकडे संवाद देखील झालेला होता. काय सांगाल त्याबद्दल? त्यावेळेस आपला संवाद आला, कारण आम्हाला जर जरांगे पाटील जर ओबीसीतून जर आरक्षण मागत असते तर माझ्या गावाची आम्ही एक एकरीसुद्धा जमीन दिली नसती. कारण आमची भावना अशी होती त्यांना की आरक्षण भेटावं, पण आरक्षण हा ओबीसीतून भेटावं जर अशी त्यांची भूमिका असती तर आम्ही त्यांना एक गुंठाही जमीन आमच्या गावची त्यांना दिली नसती आणि तिथं सहकार्य केलं नसतं. आम्ही एक महिन्यापासून तिथं 15 दिवसापासून त्या सभेसाठी तयारीत होतो. त्यावेळेस त्यांची भूमिका काय होती आणि कशा पद्धतीनं ते आरक्षण मागत होते? त्यांची भूमिका एक होती की सर्वसामान्य गरीब मराठ्यांना आरक्षण द्यावा. ठीक आहे, आम्हाला पण मान्य आहे की ठीक आहे, गरीब मराठ्यांना आरक्षण भेटावं, पण त्या गरीब मराठ्यांना आरक्षण ते आता जर ओबीसीतूनच मागत असेल, इथं ओबीसीचेच पहिले एवढे मोठ्या जाती आहेत 370, त्यामध्ये त्यांचा कुठं त्या धागादोरा लागत नाही आणि तुम्ही जर परत ओबीसीतून आरक्षण मागत असाल तर आमचं काय? आणि एवढा मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे, तो जर ओबीसीत आला तर आमचं तर काहीच नाही, काही टिकू शकत नाही आम्हाला. आणि आम्हाला जो आज भेटतोय काही गोष्टीचा लाभ तो भेटू शकणार नाही. म्हणजे मनोज जरांगे पाटील किंवा मराठा समाजाची आरक्षणाच्या बद्दलची भूमिका बदलली आहे का? हो, निश्चितच. कारण पहिले जे आरक्षण होते, कारण ते काय झाले, जशी जशी सभा भेटेल, जसे जसे लोक येतील तशी तशी ती भूमिका बदलली. पहिले त्यांचं मराठवाड्यापुरतं मर्यादित होतं की बाबा कुणबी प्रमाणपत्र द्या, नंतर मराठवाड्यातून मग महाराष्ट्र झाला, आता सरसगट ओबीसीतूनच द्या. तर हे आम्हाला ओबीसी समाजाला मान्य नाही. म्हणजे त्यांची आधीची जी भूमिका होती त्या भूमिकेला तुमचा संपूर्ण पाठिंबा होता आणि त्या पाठिंब्यामुळे तुम्ही तुमच्या जमिनी त्या सभेसाठी उपयोगात आणून दिलेल्या होत्या. परंतु आता त्यांची जी भूमिका बदललेली आहे म्हणून तुमचा त्यांना आता विरोध सुरू झालेला आहे का? हो, भूमिका बदलायचा विषय असा आमचं आजही पण म्हणणं आहे, जर गरीब मराठा समाजाला आरक्षण भेटत असेल ओबीसी सोडून तर आमचा पाठिंबा आहे. पण जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे असेल तर आमचा विरोध आहे आणि आम्ही ते होऊ देणार नाही किंवा मराठा समाजाला ओबीसीत येऊ देणार. त्यांना त्यांचा प्रवर्ग काहीतरी वेगळा करावा, मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने काहीतरी वेगळ्या पद्धतीने आरक्षण द्यावं, त्यासाठी आम्ही त्यांना सपोर्ट करू. ओबीसीमधनं आरक्षण देण्यात येऊ नये किंवा ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये अशी दादांची मागणी आहे, म्हणणं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की वेगळा प्रवर्ग करून त्या प्रवर्गाअंतर्गत त्यांना आरक्षण देण्यात यावं आणि त्या आरक्षणाची जी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी त्यावेळेस मांडलेली होती ती अशाच पद्धतीची भूमिका होती आणि ती भूमिका की वेगळं आरक्षण त्यांना मिळावं या भूमिकेत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं आणि त्या भूमिकेला समर्थन म्हणून दादांनी त्या सभेसाठी देखील त्यांचं योगदान दिलेलं होतं आणि आज त्यांची भूमिका बदललेली आहे. शिवाय ज्या काही पद्धतीनं वक्तव्य मध्यंतरीच्या काळात झाली, दादा मी तुम्हाला विचारेल की ज्यांची लायकी नाही अशांच्या हाताखाली काम करायची वेळ आम्हाला आली असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी आलं, काय सांगाल? त्या वक्तव्यामुळे तुमचं मन कुठे दुखतं आहे का? हो, 100% दुखणार. अहो, जर समजा ज्या समाजाला हे लायकी नाही म्हणतात त्या समाजात तुम्ही मग आरक्षण मागता कशाला? जर आमच्या ओबीसी समाजाची लायकी नाही आहे ना तर तुम्ही त्या समाजामध्ये आरक्षण मागता कशाला? हे आमचं आणि त्याच लायकी मग तुम्ही त्या लायकीच होणार ना. जर आमची लायकी नाही ओबीसी समाजाची तर तुम्ही त्या समाजात आरक्षण मागता कशाला? मुळात लायकी हा शब्द काढल्यामुळे जे जवळचे कार्यकर्ते होते किंवा जवळचे मित्र होते ते मित्र दुरावलेत का? हो, 100% दुरावलेत. जो मित्र आम्ही मित्रपरिवार जो सोबत राहायचा, गुण्यागोविंदाने आम्ही सोबत राहायचो, कुठं जायचं किंवा काय जर, आज तो समाज किंवा जे आमचे मित्र आमच्यापासून दुरावलेत, एकमेकांना आम्ही बोलत नाहीत. कुठंतरी आता मला सांगा, त्यांची ज्यावेळेस सभा होती त्यावेळेस आम्ही पूर्ण सहकार्याने त्यांच्यासोबत होतो आणि आज आमचं कुठंतरी ओबीसीचं आरक्षण आज बचावासाठी आम्ही उभं राहिलो तर आम्ही आज विरोधक झालो. हे बरं, यामध्ये आता इथेच याच स्टेजवरती काही मंडळींचं असं म्हणणं आहे की याला आतून पुढाकार दिला जातो आणि यामध्ये काही स्थानिक राजकारण्यांचा देखील समावेश आहे. काय वाटतं तुम्हाला? असू शकतो, त्याबद्दल तुमच्याकडे माहिती फार असेल. तर मंडळी, आपण पाहिलं की ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करण्यात आलेली होती त्या सभेच्या दरम्यान दादांनी तिकडे सक्रिय सहभाग नोंदवलेला होता. त्या दरम्यान देखील आपण त्यांच्याशी संवाद साधलेला होता. त्या दरम्यान ते तिथं त्या आयोजनाच्या दरम्यान
तिथे कार्यकर्ते म्हणून कामकर्ते म्हणून तिथे उपस्थित होते. असंख्य वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी तिकडे मदत केलेली होती. परंतु ज्या पद्धतीनं आता आरक्षणाच्या संदर्भाने काही वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांची आली आहेत आणि त्याच्यानंतर जी मनदुखावण्याचा जो प्रकार इकडे झालेला आहे त्यातनं निश्चितच हा प्रकार इकडे घडतो आहे आणि OBC आरक्षण बचाव यासाठी उपोषण या ठिकाणी सध्या सुरू आहे.